काय मग मंडळी, बिग बॉस मराठीच्या घरात धुमाकूळ सुरू. 9 दिवसांची घट्ट मैत्री तुटली आणि राकेश बापट आणि अनुश्री माने बनले कट्टर विरोधक. कॅप्टन्सी टास्क दरम्यान असं काय घडलं, ज्यामुळे हे दोघे एकमेकांच्या समोर उभे ठाकले? चला जाणून घेऊया. महाराष्ट्र टाइम्सच्या रिपोर्टनुसार अनुश्रीने राकेशच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ती म्हणाली, राकेश फक्त शांत राहण्याचा दिखावा करतो, पण ॲक्च्युअली तो काहीच करत नाही. बस. मग काय? शांत राकेशचा पारा चढला. तो अनुश्रीला स्पष्टपणे म्हणाला, माझी शांतता म्हणजे माझी कमजोरी नाही. शब्दाशब्दांनी वाढलेल्या या भांडणात अनुश्रीने राकेशला फेक आणि डबल स्टँडर्ड म्हटलं. राकेश पण मागे हटला नाही. त्याने अनुश्रीला तिच्या वागण्याची जाणीव करून दिली. तो म्हणाला, मी तुझ्याशी मैत्री केली, पण तू खेळासाठी कोणाचाही वापर करू शकतेस, हे आता कळलं. या भांडणात घरातील सदस्य पण 2 गटांमध्ये विभागले गेले. दिव्या शिंदे आणि रुचिरा जामदार यांनी आपापली मतं मांडली. काहींनी अनुश्रीच्या आक्रमकतेला सपोर्ट केला, तर काहींनी राकेशच्या शांत स्वभावाची बाजू घेतली. आता रितेश देशमुख चावडीवर या दोघांची कशी शाळा घेणार, हे बघण्यासारखं असेल. ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर या भांडणाची जोरदार चर्चा आहे. राकेशच्या चाहत्यांनी अनुश्रीला टार्गेट करणं थांबवा असं म्हटलं आहे, तर अनुश्रीच्या समर्थकांनी तिला खरी वाघीण ठरवलं आहे. आता बघूया सागर कारंडे काय बोलला. एरवी शांत असणारा सागर अनुश्रीने मर्यादा ओलांडली असं वाटल्यावर भडकला. तो म्हणाला, तुला जे बोलायचं आहे ते स्वतःबद्दल बोल, दुसऱ्यावर चिखलफेक करू नकोस. या प्रोमोवर सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडतोय. अनेक जण सागरच्या भूमिकेचं कौतुक करत आहेत. बिग बॉसच्या घरात आता गटबाजी आणि हेवेदावे स्पष्टपणे दिसत आहेत. पण ट्विस्ट इथेच नाहीये. लोकसत्तानुसार कोल्हापूरची वाघीण सोनाली पाटील राकेशच्या मदतीला धावून आली आहे. सोनालीने अनुश्री आणि रुचिरावर तोफ डागली. ती म्हणाली, राकेश खूप समजूतदार आहे, त्याला उगाच डिवचणं चुकीचं आहे. अनुश्री आणि रुचिरा ज्या प्रकारे वागत आहेत ते पाहून वाईट वाटतोय. सोनालीने राकेशच्या जेंटलमन इमेजचा बचाव केला आहे. आता घरात आणखी काय काय राडे होणार हे बघायला मजा येणार आहे. तर मंडळी, हा होता बिग बॉसच्या घरातील लेटेस्ट अपडेट. तुम्हाला काय वाटतं, कोण जिंकणार? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. अशाच मनोरंजक अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.